समाजामध्ये जे दोष आहेत त्यातले बव्वंशी दोष हे त्याच्या धर्मांधतेमुळे, देवांधतेमुळे, अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेले आहेत. तो समाज अत्यंत दैववादी झालेला आहे, परिणामी अत्यंत नाकर्ता झालेला आहे आणि त्यामुळे या समाजाला जागं करणं म्हणजे त्याच्यामधली ही अंधश्रद्धा नाहीशी करून टाकणं, त्याच्याशिवाय हा समाज हलणार नाही. आणि अंधश्रद्धांचा विचार करताना लक्षात असं आलं की या ज्या छोट्या छोट्या अंधश्रद्धा आहेत, म्हणजे एखादा बाबा असा हवेत हात करतो आणि एक सोन्याचं घड्याळ काढतो, किंवा एखादा बाबा म्हणतो मी पाण्याला हात लावला की त्याचं पेट्रोल होतं वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत, या सगळ्या अंधश्रद्धांचं बीज परमेश्वर ही संकल्पना आहे. हा बाबा घड्याळ कसं करतो, सोन्याचं घड्याळ कसं काढतो हवेतून, तर त्याला एक दैवी शक्ती आहे. हा पाण्याचं पेट्रोल कसं करतो, तर त्याला एक दैवी शक्ती ते काही लोक स्वतःला भगवानच म्हणवतात. ते भगवान म्हणवतात, ते म्हणजे म्हणवू लागलेच ते, कारण त्यांना ते लक्षात आली युक्ती. आणि मग एक समाजामध्ये असा शोषण करणारा बदमाशांचा वर्ग मोठा तयार झाला की त्यांना कळलं की हा समाज मेंढरांचा समाज आहे, या समाजाला मी वाटेल तसा वागवू शकतो. त्याला फक्त देवाची भीती घातली की तो हे करतो की तू असा जर वागला नाहीस तर देव तुला पाप देईल. कुठलीही एक काहीतरी पार्वती मा उठते ती म्हणते मी पोटावर हात ठेवला तर गर्भाशी कुठलीही बाई, अगदी वांज असलेली बाईसुद्धा तिच्या पोटामध्ये गर्भधारणा होते आणि तिच्याकडे जायला आमच्या लोकांचे क्यूजच्या क्यूज लागतात. आज सुद्धा मी बघतो या निरनिराळ्या ठिकाणी दर्शनं घ्यायला जे जातात, पंढरपूरच्या यात्रेची संख्या प्रचंड वाढते, शिर्डीला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. दरवेळेला ॲक्सिडेंट झालेले जर पाहिले तर ते त्या शिर्डीच्या साईबाबाकडून परत तरी येत असतात किंवा दर्शनाला जात तरी असतात. पण हे काही त्यांच्या डोक्यात येत नाही की अरे मग बाबा मला त्या परमेश्वरानं कसं माझ्या वाहनाला का अपघात घडवला, माझं संबंध कुटुंब कसं नामशेष केलं, इतका साधा विचार कसा येत नाही. आणि मग असं ठरवलं की हा विचार जर आपल्याला समाज कल्याणाचा वाटतो आहे तर तो लोकांच्या पुढं मांडणं हे आपलं कर्तव्य आहे. आगरकर म्हणाले होते, ते माझ्या डोक्यात फार घुसून बसलेलं आहे की जर एखादा विचार आपल्या मनामध्ये आला आणि तो खरोखरच समाज कल्याणाचा विचार आहे अशी जर आपली मनोमन खात्री पटली तर तो समाजापुढं मांडणं, बेधडकपणे मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग त्याकरता दगडधोंडे खाल्ले तरी चालतील, देहदंड सोसावा लागेल तरी त्याला सुद्धा तयारी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये भूमिका वगैरे घेण्याचा काही प्रश्न नाही. हा प्रश्न आहे साधा की माझ्या काही कन्व्हिक्शन्स आहेत आणि त्या लोकांच्या पुढं मांडण्यामध्ये लोकांचं कल्याण आहे असा माझा विश्वास आहे, तर त्या मी मांडत राहणार. पण ज्या लोकांपर्यंत जायचं तेच लोक तुमच्यावरती तुटून पडले ना. ते तुटून पडतीलच, ते अनेक वर्ष माझ्यावरती तुटूनच पडतील. माझ्यावरती कशाला, मी तुम्हाला सांगितलं त्या आगरकरांच्या वरती असेच तुटून पडले होते. त्यांची तर प्रेतयात्रा त्यांच्या जिवंतपणे त्यांच्या घरावरून लोकांनी काढलेली होती. अर्थ एवढाच आहे की इतकी वर्ष झाली तरी अजून समाजामध्ये काहीही फरक पडलेला नाही. हो, पण जे तुम्ही राजकारण्यांच्या विरोधी बोललात तर लोकांना चालतं, मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या. पण तुम्ही साक्षात देवालाच, परमेश्वरालाच तुम्ही वेठेला धरता, हे कसं काय, असा तो प्रश्न प्रश्न येतो. परंतु मला असं वाटतं की परमेश्वर असं जे मानलं जातं ना की ही परमेश्वर ही कल्पना किंवा धर्म ही संकल्पना ही माणसाला एक आंतरिक गरज आहे. तर वास्तविक पाहता आज विज्ञानाने असं स्वच्छ सिद्ध केलेलं आहे की ती आंतरिक गरज वगैरे काहीही नाही. एखादं नवजात मूल जर एखाद्या निर्जन बेटावर कुठल्याही संस्काराशिवाय वाढवलं तर त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर, धर्म वगैरे या असल्या खोलचट कल्पना अजिबात येत नाहीत. वुल्फ बॉयची आपल्याला माहिती आहे. एखादा जंगलात हरवलेला मुलगा लांडग्यांच्या कळपामध्ये वाढतो, चांगला 6-7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष वाढतो. तो मुलगा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर किंवा धर्म वगैरे या कल्पना येत नाहीत. या सगळ्या कल्पना पिढ्यानपिढ्या सुमारे 10,000 वर्ष तरी झाली असावी असा माझा अंदाज आहे, जेव्हा माणसाने पहिल्यांदा परमेश्वराची संकल्पना डोक्यामध्ये आणली त्यावेळेला. आणि या इतक्या वर्षामध्ये जी कल्पना अशी खेळ्यासारखी घट्ट संस्कारांनी बसवलेली आहे पिढ्यानपिढ्या. डॉक्टर व्यवसाय करणारे सुद्धा खूप लोक 100% अंधश्रद्धाळू आहेत ना, आहेत डॉक्टरीत, म्हणजे जे विज्ञानाच्या शिक्षणातनं जातात. हो, पण विज्ञानाचं शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला काही मनुष्य वैज्ञानिक असावा लागतो असं नाही, आणि प्रत्येक वैज्ञानिक असलेला त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतोच असंही नाही. अनेक सर्जन्स मला असे माहीत आहेत की जे ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी गणपतीची पूजा केल्याशिवाय थिएटरमध्ये पाऊल टाकत नाहीत. मग तो पेशंट आतमध्ये कितीही सिरियस असला तरी पहिल्यांदा गणपतीची पूजा आणि मग सर्जरी. तेव्हा तो भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की हे काढून टाकणं सोपं नाही आहे.
आज इतक्या वर्षांच्या प्रयत्नाने, अहो चार्वाकांपासून हे प्रयत्न चाललेले आहेत. आगरकर तर 100 वर्ष झाले, चार्वाकांना 5000 वर्ष झाली. चार्वाकांनी 5000 वर्षापूर्वी निरीश्वरवाद मांडलेला आहे आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये, आणि तरी सुद्धा अजून काहीही ढिम्म सुद्धा झालेलं नाही. पण मग हाच फरक आहे का तुमच्या मते आपल्या आणि युरोपियन समाजामध्ये तुलनेने, की युरोपमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला अंधश्रद्धा दिसत नाही, म्हणजे दैनंदिन जीवनावरती तरी त्या अंधश्रद्धेचा संस्कार नाही. जसं मला असं वाटतं, एक तर पहिली गोष्ट, युरोपला वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा सुद्धा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा फार मोठा फायदा झाला. इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन त्यांच्याकडे ज्या काळामध्ये झाली, त्या काळामध्ये आपल्याकडे शिवाजी महाराज राज्य करत होते. त्याला आता 300 वर्ष होऊन गेली. 300 वर्षामध्ये आमच्याकडे तांत्रिक सुधारणा किती झाला, वैज्ञानिक सुधारणा किती झाल्या, आणि युरोपमध्ये किती झाल्या. युरोपमध्ये जी संबंध अशी इंडस्ट्रीयल क्रांती झाली, ती जर आपल्याकडे झाली असती ना, तर आपल्याला हळूहळू त्यातलं वैयर्थ लक्षात आलं असतं, देव किंवा परमेश्वर या संकल्पनेचं. लोक आता असंही म्हणतात की सोव्हिएट युनियनमध्ये सगळा समाज नास्तिक करून टाकलेला होता, कम्युनिस्ट क्रांती झाली त्यावेळेला, आणि आता बघा विघटन झाल्याबरोबर सगळे लोक विथ व्हेंजन्स असे दुपटीनं आस्तिक झाले. हे कसं काय आले? त्या अर्थी मग ते त्यांच्या डोक्यामध्ये ते मूळचंच काहीतरी असलं पाहिजे. ही जी गोष्ट आहे निरीश्वरवाद, ही तुमच्यावरती लादून उपयोग नाही, ही प्रबोधनाने पटवून दिली पाहिजे माणसाला. जसं माणूस जर संस्कारक्षम आहे तर परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, परमेश्वर आहे हा संस्कार जसा झाला, तसा परमेश्वर नाही, परमेश्वर नाही, परमेश्वर नाही असा संस्कार कदाचित आम्हाला एक आणखी 5000 वर्ष करावा लागेल, तेव्हा माणूस कदाचित संपूर्णपणे स्वतंत्र होईल या कल्पनेतून. पण त्याच्यावरती असं एक अवलंबित्वाचं जे एक दडपण आहे, त्या अवलंबित्वाच्या दडपणामुळे त्याला सुरक्षितता पण मिळते असं खूप मानसशास्त्रज्ञ सांगतात. नाही, आता मी तेच सांगितलं ना की हो, पण त्याच्यावरतीच त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे मुक्त करायला पाहताय त्याला, त्या अवलंबित्वापासून, तर तो मुक्त होत नसून तो विल्डरनेसमध्ये जातो, म्हणजे तो एकदम असा असुरक्षित होतो, आणि त्या असुरक्षितता त्याला सहन होत नाही. बरोबर आहे, असं त्यांचं तुम्हाला उत्तर आहे. नाही, तो तसा जाणारच. त्याचं कारण असं आहे की आम्ही जर नुसती परमेश्वराची कल्पना डोक्यातून काढून टाकली आणि त्याला सबस्टिट्यूट जर काही दिला नाही, तर तो मनुष्य असा सैरभैर होणारच. म्हणून त्याला विवेकवाद हा त्याचा म्हणजे मूलतः जीवनानंदवादी माणूस आहे. मला कोणत्याही वैचारिक भूमिका ज्या माझ्या आलेल्या आहेत ना, त्या माझ्या जीवनानंदवादातून आलेल्या आहेत, की माझं जीवन हा एक अपघातानं मला मिळालेला भाग आहे. तो जोपर्यंत माझ्या वाट्याला आलेला आहे तोपर्यंत जीवनात जास्तीत जास्त आनंद, जास्तीत जास्त सुख, जास्तीत जास्त सौंदर्य कसं निर्माण करता येईल हे मला पाहायचं आहे. मला परलोकावरती माझा विश्वास नाही, आत्म्यावर माझा विश्वास नाही, परमेश्वरावर माझा विश्वास नाही, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. मग माझा जीवनानंदवाद मला असं सांगतो की तुला जर आनंद निर्माण करायचा असेल तर तो भोवतालच्या दुःखाचा नाश करत करतच निर्माण केला पाहिजे, किंवा तुला जर सौंदर्य निर्माण करायचं असेल तर भोवतालच्या कुरूपतेचा नाश करत करतच ते सौंदर्य निर्माण केलं पाहिजे. मग हिंसा ही क्रूर आहे, दारिद्र्य हे क्रूर आहे, अज्ञान अडाणीपणा हे क्रूर आहे, अंधश्रद्धा हे क्रूर आहे. तसंच फाशीची शिक्षा. फाशीची शिक्षा म्हणजे तर हिंसाच आहे. जाणून बुजून बुद्ध्या माणसाने माणसाची केलेली हिंसा अनैतिक आहे असं मानणारा मी माणूस आहे, बुद्धासारखा, गांधींच्या सारखा. मग कुठल्याही प्रकारची हिंसा कुणीही जर केली तर मी ती ती अनैतिकच मानली पाहिजे. ज्या अर्थानं युद्ध हे अनैतिक आहे असं मी म्हणतो, त्याच अर्थानं फाशीची शिक्षा ही अनैतिक आहे. नाही, त्याला तुम्ही तुरुंगात ठेवा ना. तो जर खरोखर वेडा असेल, तो वेडा असेल. माझं तर म्हणणं उलट असं आहे, म्हणजे माझा बुद्धिप्रामाण्यवाद मला असं सांगतो की अशा माणसांचे नुसतं सबंध शरीर नव्हे तर मेंदूसुद्धा मृत्यूनंतर काढून त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे की ही माणसं का खुनी होतात, वेडाच्या भरामध्ये का खुनी करतात. काही माणसं, अनेक माणसं, काही कशाला, अनेक माणसं भावनेच्या भरामध्ये काय वाटेल ते करू शकतात, आणि उलट विवेक चालवा, बुद्धिप्रामाण्यवादी व्हा असं म्हटलं म्हणजे ते मात्र कोणाला जमत नाही. का होतं तर हा माणसाच्या मेंदूमधलाच एक दोष आहे. म्हणजे डॉकिन्स आज आम्हाला हे सांगतो की माणसाच्या मेंदूवरती जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनानं असं सिद्ध झालेलं आहे की माणसाचा मेंदू हा 4/5 मुळे जनावराचाच आहे. जनावराचाच आहे. जनावरच आहे. हो, माणूस हा जनावरच आहे. अमिबापासून उत्क्रांत होत 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 आता मी सांगितलं ना, आमचा डायरेक्ट आजोबा म्हणजे चिंपॅन्झी आहे. आता चिंपॅन्झी आणि माणूस याच्यामध्ये फरक काय आहे, तर तो फरक फक्त त्याच्या मेंदूमध्ये आहे. माणसाला विचार करण्याची बुद्धी
शक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, भाषा वगैरे हे जे प्रकार दिले आहेत हे कुठल्याही जनावराला नाही दिलेले. 350 कोटी वर्षामध्ये जी प्राणीसृष्टी उत्क्रांत होत 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 आज माणसापर्यंत आली आहे आणि माणूस हा त्याचा शेवट नाही. याच्याही पुढे ती उत्क्रांती आणखीन कुठं जाणार आहे माहिती नाही आपल्याला. म्हणजे आपण एका मधल्या कुठल्या तरी टप्प्यावर आहोत. हो, डॉकिन्सनी तर असं सांगितलं की इथून पुढे विचार हाच मुळी जीन होईल. आज जीनला जे महत्व आहे ते तो त्याला मीम असं म्हणतो आणि मेंदू हे त्याचं केंद्र असेल आणि तिथून त्याची उत्क्रांती आता कदाचित पुढे म्हणजे आपण एका कदाचित उत्क्रांतीच्या अशा वळणावरती उभे आहोत की इथून ती उत्क्रांती एका फारच वेगळ्या दिशेला जाईल. आणि मग शारीरिक उत्क्रांतीपेक्षा पण माणसाला पहा तुम्ही, आहार, निद्रा, भय, मैथुनंच हे जे जनावराचे विकार आहेत ते सगळे माणसाला आहेत. फरक एवढाच आहे की त्या विकारांचं नियंत्रण करण्याची एक बौद्धिक कुवत माणसाला येईल असा मेंदू त्याला दिलेला आहे. परंतु तो मेंदू चुकीनं इतक्या रॅपिडली डेव्हलप झालेला आहे की त्याची उत्क्रांती म्हणताच येत नाही. एखाद्या गळवासारखा तो आलेला आहे. चिंपॅन्झीच्या मेंदूवर एक गळू ठेवून द्यावं आणि त्या गळवाला विचार करण्याची शक्ती द्यावी. आणि त्यामुळे झालंय काय की हा विचार करणारा मेंदू आणि विकार उत्पन्न करणारा मेंदू याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन असायला पाहिजे ते पुरेसं झालेलं नाही. तत्वज्ञानानं विचारलेले अनेक प्रश्न आज डार्विनच्या उत्क्रांतीवादाने, डॉकिन्सच्या लिखाणाने, मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संशोधकांनी, आईन्स्टाईन सारख्या किंवा आमच्या रिचर्ड हॉकिंग सारख्या माणसांनी जे स्टीफन हॉकिंग सारख्या लोकांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या सायन्सेसना आज खरं म्हणजे तत्वज्ञानाच्या डिसिप्लिनमध्ये नेऊन बसवायला पाहिजे. शिक्षण आणि डॉक्टर आवडीने नट, परंतु ज्यावेळेला प्रश्न आला कन्व्हिक्शनचा, तत्वज्ञानाचा, विचाराचा, त्यावेळी ते चळवळीत उतरले. जसं त्यांनी सांगितलं की आचार्य अत्र्यांनी ज्यावेळेला कन्व्हिक्शनचा, चळवळीचा, राजकारणाचा प्रश्न आला त्यावेळेला नाटक नाही लिहिलं, मराठा काढला. मला वाटतं तेच एक प्रकारचं व्रत घेऊन, नास्तिकवादाचं व्रत घेऊन हा मनुष्य ह्या वयाच्या 73व्या वर्षी जो उतरलेला आहे. अशी माणसं समाजात विरळ आहेत. अशी माणसं अधिकाधिक होतील तर मला वाटतं जे स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं आलेलं, मी काही पाहिलं नाही, ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेलं असेल.